नमस्कार, मी आपल्या सर्वांचं एस-एम-ए चॅनलवर स्वागत करत आहे व आपण आपल्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती। तर ग्लोबली भरपूर काही गोष्टी चालू आहेत, तर त्यामधलीच एक अपडेट आली आहे। आपलं यूएसने डोनाल्ड ट्रम्पने टॅरिफ इम्पोज केलेला आहे कॅनडा, मेक्सिको अँड चायनावरती। तर कॅनडावरती 25% टॅरिफ त्यांनी लावलेला आहे। त्यांच्या 10% त्यांच्या एनर्जीवर आणि बाकी सर्व गोष्टीवर 25% टॅरिफ लावलेला आहे। अँड मेक्सिकोवर फ्लॅट 25% टॅरिफ लावला आहे। चायनावर फ्लॅट 10% टॅरिफ वगैरे टॅरिफ टॅक्स वगैरे लावलेला आहे। तर त्यावर डोनाल्ड ट्रम्पला विचारलं गेलं याचा काही एंड आहे का, म्हणजे कोणत्या वेळेपर्यंत आहे का, याची टाईमलाईन काय आहे। तर त्यावर त्यांनी म्हटलं याला काही टाईमलाईन नाही, बट मोस्टली हे मानलं जात आहे की हे टॅरिफ मंगळवारपासून किंग होतील, म्हणजे लावले जातील, म्हणजे उद्यापासून। व असेही म्हटलं जात आहे की लास्ट मिनिटमध्ये लास्ट टाईमपर्यंत काही यामध्ये कॉम्प्रोमाइज केलं जाईल आणि ॲटलिस्ट कदाचित कॅनडा किंवा मेक्सिकोसोबत हे होऊ शकतं असं म्हटलं जात आहे। अँड ॲटलिस्ट जे एक्सपर्ट आहेत ते एक्सपेक्ट करत आहे की अपेक्षा करत आहेत की यावरती टॅक्स काही प्रमाणात कट केलं जाईल या दोन्ही देशावर, जे की जे त्यांच्या व्ह्यूने सांगितलं आहे की अनेकांच्या व्ह्यूने सांगितलेलं आहे की हे जे लँडम आयटम्स, ड्रग्स अँड इमिग्रेशनवरील टॅक्स वगैरे नील केला जाऊ शकतो, मोस्टली हे म्हटलं जात आहे। तर येथे एक MOU वगैरे साईन होईल आणि जे ट्रम्पच्या गव्हर्नमेंटने या मेन इश्यूवर जे टॅरिफ लावलेलं आहे त्यामुळे इश्यू क्रिएट झाला आहे, त्याला त्यांची क्लिअरिटी कदाचित मिळू शकते हे टॅरिफ काढून टाकलं जाईल का नाही। तर दुसरे म्हणजे चायनावर 10% टॅरिफ त्यांनी लावलेला आहे। तर चायनाचे यावर प्रतिक्रिया तेवढी काही विशेष नव्हती। त्यांनी म्हटलं की आम्ही एक लॉसूट करणार आहोत, थेट WTO मध्ये फाईल करणार आहोत आणि आपलं अफोर्ड रिटायलन मर्जन वगैरे करणार आहोत। तर हे त्यामुळे त्यांची प्रतिक्रिया तेवढी थेट वगैरे नव्हती, म्हणजे तेवढी म्हणजे स्मूथ होती त्यांची प्रतिक्रिया। तर यावर असेही म्हटलं जात आहे, म्हणजे एक्सपेक्ट केलं जात आहे की आपलं अपेक्षा काही केली जात आहे की एक्सपेक्टेशन मोस्टली चायनाची करन्सी वगैरे यामुळे डिप्रिशिएट होईल आणि त्यांची करन्सी आणखी 2% डिप्रिशिएट होईल आणि त्यांचा इम्पॅक्ट एक्सपोर्टवर होऊ शकतो व या 10% टॅरिफमुळे तेवढा काही परिणाम त्यांना दिसून येऊ शकतो। तसेच चायना असंही करू शकतं की अदर कंट्री टू आपले प्रोडक्ट यूएसमध्ये सेल करू शकतं, असं चायनाने ऑलरेडी काही ठिकाणी केलेलं आहे। अशा प्रकारे तो यूएसमध्ये करू शकतो। तर टॅरिफचा विशेष परिणाम त्यांच्यावर होणार नाही अशी अपेक्षा आहे। पण हे टॅरिफ मेक्सिको आणि कॅनडावर कंटिन्यू राहिली तर त्यांच्या लॉंग ड्युरेशनमध्ये राहिली तर त्यांचा परिणाम वगैरे डायरेक्टली त्यांच्या इकॉनॉमीवर होऊ शकतो। कारण की ह्या कंट्री ज्या एक्सपोर्ट करतात त्यातील 70 ते 80% एक्सपोर्ट वगैरे फक्त यूएसलाच करतात, त्यामुळे त्याचा डायरेक्ट इम्पॅक्ट यांच्या इकॉनॉमीवर होऊ शकतं। या दोन्ही कंट्रीच्या करन्सीवरही होऊ शकतो याचा परिणाम। तर यावर गोल्डमॅन स्नॅकने वगैरे रिपोर्ट दिलेली होती। यूएस जर कॅनडा मेक्सिकोवर टॅरिफ हाय टॅरिफ वगैरे लावत असेल तर त्याचा परिणाम कॅनडा आणि मेक्सिकोच्या इकॉनॉमीवर डेफिनेटली होऊ शकतो। तर यूएसवरही याचा काहीसा परिणाम होऊ शकतो। यूएसचे इन्फ्लेशन 0.7% वगैरे वाढू शकतं, म्हणजेच
इन्क्रीज होऊ शकतं. हे लक्षणीय ग्रोथ असेल कारण की तेथे 2-3% इन्फ्लेशनच आहे. तसेच ची GDP वगैरे 0.4% ड्रॉप होऊ शकते. हे का होतं? इन्फ्लेशन का वाढत आहे? म्हणजे टॅरिफ वगैरे वाढवले तर त्यामुळे त्यांचा इम्पोर्ट वगैरे महाग होईल आणि त्यांच्याकडे तेवढी मॅन्युफॅक्चरिंग कॅपॅसिटी वगैरे नाही या प्रोडक्टची. व यावर ट्रम्पने म्हटलं आहे की यामुळे काही शॉर्ट टर्ममध्ये वगैरे इश्यू वगैरे होऊ शकतात जे की लोकांना वगैरे बिअर करावे लागतील. तर हे लॉंग टर्मसाठी एक चांगलं पाऊल आहे असं म्हटलं आहे त्यांनी. तर पुढील म्हणलं तर आपलं यामुळे ची 10-year G-Sec वगैरे थोडी वाढलेली आहे कारण इन्फ्लेशन येणार आहे असे चान्सेस पुन्हा वाढत आहेत. दुसरे म्हणजे तर आपलं क्रूड ऑइलच्या प्राइजेस वगैरे कमी झालेत कारण आता त्या जे प्राईज आहे ते $75 आलेले आहेत. हे का प्राइजेस वगैरे कमी झाले? तर जर टॅरिफ पुन्हा वाढत असेल या कंट्रींना जो की जी डिमांड आहे ती वगैरे कमी होऊ शकते कारण की क्रूड यामुळेच एक्सपेन्सिव्ह होऊ शकतं. US कॅनडाकडून क्रूड वगैरे इम्पोर्ट करतो थोड्या प्रमाणात. तर क्रूड ही त्यांच्यासाठी एक्सपेन्सिव्ह वगैरे होऊ शकतं. पुन्हा चायनामध्ये थोड्या प्रमाणात स्लो डाऊन वगैरे येत असेल तर त्यांची करन्सी डिप्रिशिएट करत असेल तर त्यांची इम्पोर्ट कॉस्ट जी आहे ती वाढू शकते. म्हणून ते पुन्हा डिमांड वगैरे कमी करू शकतात. त्यामुळे इन्फ्लेशन येऊ शकतं चायनामध्ये. तर या सर्व गोष्टी सलगच होत असतात. तर त्यामुळे येथे अशी चर्चा होत आहे की डिमांडवर याचा इम्पॅक्ट वगैरे होऊ शकतो. त्यामुळे क्रूड ऑइलच्या प्राइजेस पुन्हा बेसिकली कमी झाले आहेत म्हणजे $75 डॉलरवर आलेले आहेत. त्यामुळे गोल्ड पुन्हा वगैरे वाढत आहे कारण की पुन्हा सेफ गोल्ड क्लासकडे इन्व्हेस्टर वळत आहेत कारण की ही इक्विटीवरही याचा परिणाम वगैरे होऊ शकतो या टॅरिफचा, या इन्फ्लेशनचा, या क्रूड ऑइलचा. तर या काही गोष्टींचा परिणाम होऊ शकतो. त्यामुळे ते एक सेफ ॲसेट क्लास वगैरे मानलं जातं गोल्डला. म्हणून तिकडं त्यांची इन्व्हेस्टमेंट वगैरे वाढत आहे. म्हणूनच ते प्राइजेस वगैरे वाढताना दिसत आहेत कारण हे टॅरिफ केव्हा पर्यंत राहील हाच मोठा प्रश्न आहे. किंवा किती किंवा फक्त 3 कंट्रीवर टॅरिफ लावला जाईल की काय आणखी काही कंट्री यामध्ये ॲड होतील. आता तर मेजरली या 3 कंट्रीज ॲड केले आहेत त्यांनी जे की टॅरिफ वगैरे त्यांच्यावर लावलेली आहे. चा जो आपण इम्पोर्ट पाहिला तर ऑलमोस्ट 42% इम्पोर्ट वगैरे या 3 कंट्रीतूनच होत असतो. तर त्याचा त्यामध्ये ऑलमोस्ट 16% इम्पोर्ट वगैरे मेक्सिकोकडून होत असतं US चायनाकडून 13.5% इम्पोर्ट होतो आणि कॅनडाकडून 12.6% इम्पोर्ट होतो. अँड 4th नंबरवर आहे जर्मनी 4.9% सोबत. तर इंडियाची गोष्ट केली तर इंडिया फक्त 2.7% इम्पोर्ट US करतो. इंडिया इज स्मॉल प्लेयर पण इंडियालाही त्यांनी म्हटलं आहे की आपलं टॅरिफ किंग वगैरे आहे असं म्हटलं आहे त्यांनी. आता ते इंडियावर टॅरिफ वगैरे लावतील का नाही ते आता पाहावं लागेल. आणि पण या 3 कंट्रीवर त्यांनी आता मेजरली इम्पोर्ट जे करतात त्यांना ऑलमोस्ट 42% इम्पोर्टर आहेत USचे. तर त्यांच्यावर टॅरिफ वगैरे लावलं आहे व त्यासोबतच त्यांनी त्यांचं वगैरे जे आहे या कंट्रीसोबत इन बॅलन्स वगैरे आहे. म्हणजेच US कंट्री म्हणजे इथं जास्त वगैरे
इम्पोर्ट वगैरे जास्त इम्पोर्ट वगैरे करत नाही, एक्सपोर्ट जास्त करतील त्यांच्याकडून. तिकडे म्हणजे ते साध्या भाषेमध्ये म्हणलं तर या कंट्रीजना ते कंट्रीजकडून जास्त इम्पोर्ट करतात आणि या कंट्रीमध्ये जास्त एक्सपोर्ट वगैरे करत असतात. कॅनडामध्ये पाहिलं तर एक्सपोर्ट वगैरे $322 बिलियन करतात आणि इम्पोर्ट पाहिलं तर $377 बिलियन वगैरे करतात इम्पोर्ट. तर या सर्व जास्त ट्रेड इन बॅलन्स चायनासोबत आहे त्यांचे. मेक्सिकोसोबतही यांचं थोडं ट्रेड इन बॅलन्स आहे, पण तेवढं मेजर काही नाही. हे जर टॅरिफ वगैरे लावत असतील आणि हे शॉर्ट किंवा मिडियम टर्ममध्ये हे लावत असतील तर त्याचा डेफिनेटली म्हणजे परिणाम स्पष्टपणे यांच्या इन्फ्लेशनवरही दिसून येऊ शकतं. इंडियाविषयी बोलायचं म्हणलं तर जर आपलं चायनावर यांनी टॅरिफ लावलं तर इंडियाकडे ती डिमांड वगैरे येऊ शकते. म्हणजे एक पर्यायी स्रोत म्हणून इंडियाला पाहिलं जाऊ शकतं. पण जे आपल्यावर टॅरिफ वगैरे लावतील का नाही यावर मोठा प्रश्न आहे. तर टॅरिफ नाही लावले तर ही इंडियासाठी वगैरे एक पॉझिटिव्ह बाब होऊ शकते. तर जर पुढे म्हणलं तर चायनाची जी फास्ट फॅशन कंपनी आहे आपलं शीन, जे की इंडियामध्ये पुन्हा येत आहे. तर ज्याचं की 5 वर्षापूर्वी त्याला इंडियामध्ये बॅन केलं होतं. तर आता ते रिलायन्स रिटेलसोबत पार्टनरशिप करून ते लॉन्च पुन्हा करत आहेत. आता यांचे ऑपरेशन इंडियामध्ये रिलायन्स वगैरे ऑपरेट करेल. व त्यांनी म्हटलं आहे की आमच्या ग्लोबल ऑपरेशनसाठी इंडियातून आमचे प्रोडक्ट सोर्स वगैरे होतील आणि येथूनच म्हणजे इंडियातूनच एक्सपोर्ट वगैरे केला जाईल जास्त प्रमाणात असं त्यांनी प्रॉमिस केलेलं आहे. पण हा साइन ब्रँड वगैरे जो आहे तो ट्रेंड कंपनीचा मोठा कॉम्पिटिटर आहे, जो की फास्ट फॅशन कंपनीचा आहे. तर व यांचे प्रोडक्ट जोडिओ प्रमाणे आहेत. आता पाहावं लागेल रिलायन्स रिटेल वगैरे आपला डिस्ट्रीब्युशन नेटवर्कचा कसा यूज वगैरे करेल व यातूनच काय करतील, ते किती प्रकारे चांगलं काम करतील ते पाहावं लागेल. तर जर पुढे इंडियाचे जे जानेवारीचे GST नंबर आहेत ते आलेले आहेत, जे की नंबर डिसेंबरपेक्षा बेटर नंबर आहेत. तर हा जो डाटा आलेला आहे म्हणजे जानेवारीचा तो पहिला तर 1.96 लाख करोड हा नंबर आलेला आहे, ज्या की इयर ऑन इयर त्यामध्ये 12% ग्रोथ आहे. अँड मंथ पहिलं तर 7.3% ग्रोथ आहे. ही चांगली ग्रोथ आहे. जर आपण यातून रिफंडही काढून टाकले तर इयर ऑन इयर 11% ग्रोथ होते. त्यामुळे हा नंबर वगैरे ओव्हरऑल चांगला आपल्याला वाटत आहे. आणि पुढील म्हणलं UPIचाही नंबर आलेला आहे. तर UPIमध्ये जबरदस्त ग्रोथ दिसत आहे, चांगली ग्रोथ आहे. व्हॅल्यूम पाहिलं तर 28% इयर ऑन इयर वाढलेला आहे. मंथ ऑन मंथ 1.6% वाढलेला आहे. ऑलमोस्ट 16.99 बिलियन रुपीजचे ट्रान्झॅक्शन जानेवारीमध्ये झाले. तर UPIची एक उत्कृष्ट सक्सेस स्टोरी वगैरे इंडियामध्ये आहे, सक्सेस स्टोरी. आणि फास्ट टॅगमध्येही इयर ऑन इयर व्हॅल्यूमध्ये 15% ग्रोथ आहे व व्हॅल्यूमध्ये 19% इन्क्रीजिंग ग्रोथ आहे. तर फास्ट टॅगची ही ग्रोथ वगैरे चांगली वगैरे दिसत आहे आपल्याला. तर जर पुढे म्हणलं जानेवारीचे ऑटोसेलचे नंबर आलेले आहेत. तर मारुती सुझुकीने 4% इन्क्रीजिंग ग्रोथ वगैरे दाखवली आहे. होंडाईचा जो ग्रोथ आहे ऑटोसेलमध्ये ती 5% ड्रॉप झालेला आहे. टाटा मोटर्सही 10% ड्रॉप होत आहेत. टाटा मोटरमध्ये काही इश्यू वगैरे सध्या दिसत आहेत आपल्याला. आणि महिंद्राचे नंबर वगैरेही चांगले आलेले आहेत. त्यांच्यामध्ये 18% इयर ऑन इयर ग्रोथ आहे. टोयोटाची 13% ग्रोथ आहे. आयशर मोटरची 19.6% ग्रोथ आहे. हिरो मोटरची फक्त 2%चीच ग्रोथ त्यामध्ये आहे. तर ओला इलेक्ट्रिकने पुन्हा मार्केट शेअर वगैरे
25% गेन वगैरे केलेलं आहे, ज्यांचं डिसेंबरमध्ये जवळपास 19% मार्केट शेअर होतं असं मला वाटत आहे. व त्यांचे आता टू व्हीलर EV टू व्हीलरमध्ये ते हायेस्ट मार्केट शेअर वगैरे त्यांचं झालेलं आहे. ही एक पॉझिटिव्ह गोष्ट आहे. व ते नवीन नवीन मॉडेलही मार्केटमध्ये वगैरे लॉन्च करत आहे सध्या. तर जर पुढे म्हणलं तर RT इंडस्ट्री, तर यांचा रिझल्ट तेवढा चांगला आलेला नाही. यांचं प्रॉफिट वगैरे डिक्लाईन झालेलं आहे. रेव्हेन्यू EBITDA ही 11% वगैरे डाऊन झालेला आहे आणि रेव्हेन्यू फक्त 6%नेच वाढलेला आहे. व त्यांनी म्हटलं आहे की चॅलेंजिंग मार्केट कंडिशन आहे व प्रायझिंग प्रेशर वगैरे येत आहे चायना वगैरे कंट्रीकडून. तर त्यामुळे आमची कॉस्ट एफिशियन्सी जी आहे ती वगैरे इम्प्रूव्ह करण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत असं त्यांनी म्हटलं आहे. तर पुढे मला आपलं विनाटी ऑर्गॅनिक्सचे रिझल्ट चांगला आहे. तर नेट प्रॉफिट पाहिलं तर 21% ग्रो झालेला आहे अँड रेव्हेन्यू 16% ग्रो झालेला आहे क्वार्टर ऑन क्वार्टर. तर यांची टॉप लाईन आणि बॉटम लाईन ग्रोथ चांगल्या प्रकारे इन्क्रीजिंग ग्रोथ वगैरे आहे Q-on-Q. व इयर ऑन इयर यांचं थोडं स्लो डाऊन वगैरे दिसत आहे रेव्हेन्यूमध्ये. पहिलं तर 11% वगैरे डाऊन फॉल वगैरे आपल्याला दिसत आहे. तर जर पुढे मला नियोजन यांचाही रिझल्ट वगैरे चांगला आलेला आहे. यांचा EBITDAचे थोडं मार्केट एक्सपान्शन वगैरे झालेलं आहे व त्यांचा रेव्हेन्यू पाहिलं तर 22%ने अप झालेला आहे इयर ऑन इयर. तर ही नियोजन कंपनी बॅटरी केमिकलमध्ये वगैरे काम करत असते. तर ओव्हरऑल केमिकल सेक्टरमध्येच आता चांगले इम्प्रूव्हमेंट आपल्याला दिसून येत आहे. तर शेवटी आपल्या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. ही विनंती. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू.